रिटायर भाऊजी आहे मेजर. हा रंगीला आहे, पुरा रंगीला आहे तो. उत्तर बाहेर जाऊ. डीजे एंट्री झाली. आता पारंपरिक पद्धतीनं नवदेवाची एंट्री घेऊन परत जाऊ. मामा नवदेवाची पाठवण कर खाली जाऊ. मामा तुम्ही मामा पण व्हायचं, नवदेव पण व्हायचं ठरवा. नवरदेवाच्या पाठी व्हायचा, नवरदेव सावकाश बोलायचं. गाणं सुरू होईल, गाण्याच्या चालीवर सावकाश यायचं नवरदेव. कसं आहे बघा. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. मेहबूब कोण आहे? नवरदेवापेक्षा मामा जास्त फुल दिसेल. लग्नाला सुरुवात करण्यामध्ये मामाचा परिचय, वरणाचा परिचय होणं गरजेचं असेल. कारण एवढं वर काही केलं जमलेलं आहे. भोगला असलाय वरणाला मिक्स झाले. नवरदेवाकडून कोण कोण आले नाही, नवरीकडून कोण कोण आले मग कळायला पाहिजे. एकदा नवरदेवाकडून कोण कोण हात वर करायचं. नवरदेवा पाहिजे म्हणून साडेतीन साडेचार 7 कप आले. तुम्ही काही पाकिस्तान माझ्याकडे 4-5 माणसं कशी आणली. आता नवरी पंची म्हणजे हजर करा. याला म्हणायचं लाडक्या बहिणी. काही लाडक्या बहिणीने 2 हात वर केले. माझं लक्ष होतं त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटेल. पण असं काही नाही. लग्न म्हटल्याच्या नंतर आनंदाचा माहोल असतो आणि आनंदाच्या वातावरणामध्ये काही माणसं महत्वाची असतात. जसं की नवरदेवाची नवरीची मामा पाठीमागे त्याला बघायला आणि कन्या करण्यासाठी मामांचा परिचय म्हणून काय करायचं आहे. दोन्ही मामांचा परिचय करून देते. नवरीचे मामा प्रवीण ठाकूर. नवरीचे मामा दिस इज नवरीचे मामा. नवरदेवाचे मामा इकडे होतात आम्ही अशोक पाटील. दोन्ही मामांचा परिचय. हे दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. मामा जातात घ्या मामांचा परिचय. दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्रजी बोलते, खूप शाळा शिकली वाटतं. तर सांगता निघाले खूप शाळा शिकली. खूप म्हणजे खूप शाळा शिकले. एवढी शाळा शिकले निघणं येईल होऊन गेली झाली. एवढी शाळा शिकली. परंतु मामांचा परिचय सांगा का. हे दिस इज नवरदेवाचे मामा. मामा राहायला सध्या भारतात नसतं बरं का. मामा राहायला सध्या अमेरिकेला असतं. मामांचा अमेरिकेला फार मोठा बिझनेस आहे बरं मामा. पण फक्त होमांचा बाकीचं सांभाळतो. मामांचा अमेरिकेला फार मोठा बिझनेस आहे. मामाकडे तिकडं चपला सांगला असतो. आणि हे माझे मामा. मामांचा परिचय वगैरे. माझे मामा राहायला सध्या इराणला असतात. इकडे युद्ध चालू आहे इस्रायलच्या इराण. मामा गॅसच्या सप्लाय करणार. पण तो मामांचा पार्ट टाइम बिझनेस. मामांचा फार मोठा बिझनेस. मामा सध्या मामा राहिला इराणला. मामांचा खूप मोठा बिझनेस आहे का. मामा काय तिकडं केसव फुगे असतो. परंतु मामाने बिझनेस एवढा सिरियस घेतला. मामाने स्वतः ठेवलेलं. चला तुम्ही मामाचा एका स्वतः काय लग्न करता मामाने विमान बुक केलं होतं. परंतु घटना असा झाला की विमान पंक्चर झालं. पण दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंथाला लटपर्यंत आले. मामा पाठीमागे नवरदेव इकडे बोलतो.
नवरीपेक्षा नवरी जास्त असतो. लाजलं पाहिजे, कारण लाजला ही शेवटची पिढी, ही शेवटची नवरी. आता इथून पुढे लाज लज्जा संपय. आता नवऱ्या नवरी स्टेजवर चिमटे काढण्याची पद्धत पालवी असं द्या. मिस्टरांचा परिचय करून देतील. हे माझे मिस्टर आजनंतर खरी पण बघायचं. हे माझे होणारे मिस्टर, हे माझे मिस्टर राहायला सध्या साऊथ आफ्रिकेला असतात. आमच्या यांचा तिकडे खूप मोठा बिझनेस आहे, खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे आमच्या इकडे. तिकडं म्हशी समजत असतो. तर नवरदेव हा शेतकरी आहे आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे. बघा ऐकायला स्वतःच्या पायावर उभा, कारण आजकाल अशी करतो पण मुलं पाहायला सापडत नाही. आणि त्यापेक्षा विशेष म्हणजे नवरदेव हा निर्व्यसनी आहे. जास्त हसून का बाकीच्या डाऊट येते, पण असं 80% पोरांना व्यसन आहे, 80% पोरं व्यसनाच्या आली.